रामकृष्ण हरी मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप सुवर्ण दिवसासारखा आहे. हे सगळे मित्र घेऊन बसलो मी, कारण असं आहे मित्रांनो, आता बिग बॉसचा जो सीझन चालू आहे आणि त्यासाठी मित्र मला शुभेच्छा द्यायला आले होते. मी तुम्हाला रोज मदत करतो, वेगवेगळ्या गाडा मालकांसाठी नवीन नवीन उपाय घेऊन येतो, सगळ्यांसाठी सोयी करतो. तसंच बिग बॉसच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यांनी आपलं सिलेक्शन केलेलं आहे. आत्ताच मी कालच मुंबईला जाऊन आलो, त्यांनी आपल्याला बोलवलं होतं इंटरव्ह्यूला. तर त्यांनी सांगितलेलं आहे आपलं सिलेक्शन झालं म्हणून. तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो, कारण की कसं आहे, हे सगळं होऊ शकलं एखाद्या, म्हणजे माझे 30,000 फॉलोअर्स म्हणजे काहीच नाही, पण लोक मिलियनवाले सुद्धा जात नाही, पण 30,000 वाल्याला सिलेक्ट केलं एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला. तर मित्रांनो, एवढंच सांगणं आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद, त्यामुळे हे सगळं होऊ शकलंय. माझं स्वप्न पूर्ती झाले. म्हणजे माझ्या असं ध्याना मनात पण नव्हतं की आपल्याला बिग बॉसमध्ये घेतील. एक फोन आला आणि अचानक बिग बॉसमध्ये आपल्याला घेतलं. तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं होतं, तू इतकं सगळ्यांना मदत करतो, तसंच जर 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा त्या 4थ्या आठवड्यामध्ये एखाद्याचा गेम जरा डाऊन असेल, तो जर मागा असेल, तर त्याची मी तिथं जाऊन घरामध्ये बिग बॉसच्या मदत करावी किंवा त्याला टीमअप करून साथ द्यावी. तर मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या सगळ्यांना की मित्रांनो, ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी सगळ्यांना पाठवा. आणि ह्यावेळेस आपल्याला ट्रॉफी एका गाडा मालकाच्याच घरात आणायची, आपल्याला हे करून दाखवायचंय. आणि ते सगळं तुमच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि तुमच्या साथीनेच होऊ शकतं. तर मित्रांनो, तुमचा ह्या गाडा मालकाला काही करून तुम्ही जिंकवायचं. आणि जी बिग बॉसची ट्रॉफी आपण त्या घरातून जी भेटणार आहे आपल्याला ट्रॉफी, जी मी आल्यावरती बिग बॉस केसरी म्हणून एक मोठं शर्यतीचं मैदान ठेवणार आहे मोठ्या रकमेचं, आणि त्याला ती 1 नंबरला ती ट्रॉफी देणार आहे. तर मित्रांनो, जिंकलाच पाहिजे तुमचा भाऊ. एमजे उठ, सगळं आंबवून टाकलं मी, शेण काढायचं पडलंय तसंच. चांगलं स्वप्न पडलेलं पण पूर्ण स्वप्न बघून देत नाही गरीब. पाणी कधी नागाव. चल लवकर.